परवा दिवशी आमचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये तेलंगणातली 18 गावं ही महाराष्ट्रामध्ये घेऊन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचा समावेश करण्याची घोषणा महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये केली। खरोखरच एक अतिशय चांगला विषय त्यांनी आपल्या या मराठी भाषिक आणि प्रांत रचनेप्रमाणे ही 18 गावं महाराष्ट्रामध्ये समावेश करून घेतली। आता आमचा हा बेळगाव परिसर हा सीमा भाग म्हणून ओळखला जातो। भाषेच्या रचनेवरती प्रांत हे नेमले गेले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या सीमा भागातली जी गावं आहेत ती गावं महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करणार आहे की आम्ही या परिसरामध्ये राहतोय, इथंच आमचं लहानपण गेलं, इथं मोठे झालोय आणि सीमा भाग हे आमचं हृदय आहे आणि हा सीमा भाग तेलंगणाच्या धर्तीवरती आपण महाराष्ट्रामध्ये घ्यावं अशी विनंती मी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना करणार। कर्नाटकामध्ये आल्यानंतर आणि बेळगावमध्ये आल्यानंतर एमएच पासिंगची गाडी जरी बघितली तर कर्नाटक शासन आम्हाला बाजूला काढून आमच्यावरती गुन्हे नोंद करतं। हा आजपर्यंतचा इतिहास आहे। मराठी भाषिक किंवा भगवा झेंडा लावला तरी आमच्यावरती अन्याय करतं। हा आजपर्यंतचा इतिहास आहे। आता कन्नड सक्तीचा हा जो निर्णय कर्नाटक सरकारने घेतलेला आहे सीमा भागातल्या लोकांच्या वरती हा अतिशय निषेधार्थ आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं बंधनं आणि अशा पद्धतीचं एक हुकुमशाही कर्नाटक शासनानं जी केलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो। त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारला किंबहुना देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये आपण आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याशी चर्चा करून अशा पद्धतीची सक्ती या सीमा भागातल्या लोकांच्यावरती आणू नये अशा पद्धतीची विनंती सुद्धा आम्ही करणार आहोत। नक्कीच या संदर्भामध्ये सीमा भागातल्या नेते मंडळींशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून लवकरच एक कन्नड सक्तीचा विषय आणि तेलंगणाच्या धर्तीवरती सीमा प्रश्न कसा संपेल या संदर्भात आम्ही बैठक घेणार आहोत। त्या संदर्भामध्ये तज्ञ समिती आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे आणि राज्याचे प्रमुख यांच्याशी लवकरच चर्चा करून एक बैठक बोलवण्यात येईल।